राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळेस पवारांनी वळसे पाटलांचं अभिनंदन केलं। दरम्यान यावेळेस मानसपुत्र पुन्हा एकदा मनापासून हसलेले पाहायला मिळाले। पवारांनी निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना पराभव करण्याचं आवाहन केलं होतं। शरद पवारांनी जनाधार गमावला असून त्यांनी आता घरी बसावं, राज्याचं आणखी वाटोळं करू नये अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे। तर ठाकरे गटाकडनं पळवाटा शोधण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा दावा करत असल्याचंही विखे पाटील म्हणाले। महाविकास आघाडीपासून आम्ही बाजूला जाणार नाही, मवियातून बाहेर पडण्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। पराभवाची कारणं आम्ही एकत्रितपणे शोधू, एकत्र लढण्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा झाला असंही राऊत म्हणाले। शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मोदी-शहांना देणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। तसंच दिल्लीत महाराष्ट्राचं भविष्य ठरवलं जातंय असा टोलाही राऊतांनी लगावलाय। संजय राऊत आता आउटडेटेड झालेले आहे अशी टीका आमदार विजय शिवतारे यांनी केलेली आहे। तर महायुतीत चांगला समन्वय आहे, महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।